हाँ 13 से पब्लिक नहीं आराम से रहेंगे और अपनी बात हम पुलिस डिपार्टमेंट को अदब से सुनाएंगे। हमारे विष्णु साहब डीएसपी साहब यहाँ आ रहे हैं। मैं आप तमाम की तरफ से नुमाइंदगी करूंगा। आपसे दरखास्त है कि आप बैठ जाए सुना और खामोश हो जाए, ठीक है? खामोश रहेंगे। अपने मरहूम के लिए दिल में इसका तो साफ करो, इसका तो करो जब तक बात करेंगे। आप इत्मीनान रखें। आप डिपार्टमेंट का आप जो है एहतराम करो और एहतराम से समाज करता है खामोश हो जाए मगर उसको जनाते में शक्ति से जनाते और हम उसको जनाते हैं बेहतरामी करते हैं उसको अकल होनी चाहिए यार। सोनू पे वो तिथे यांना अटक न करता त्यांना आपण पोलीस संरक्षण दिले आहात। आपली कृती कायद्याबद्दल अभिप्रेत नाही तर आपणास नम्र विनंती की आपण मुख्य आरोपींना तत्काळ अटक करून मयत परवानगी परिवाराला न्याय देण्यात यावा अशी राहतो। आम्ही सगळे मुसलमान बांधव क्या बोलते आप इससे सुनेंगे बोलो आप अरे तुमको समझदारी साहेब म्हणणं असं आहे आपल्याला निवेदन दिलेलं आहे निवेदन देत आहोत आम्ही त्या निवेदनात असं म्हटलेलं आहे की त्याचा जो मेन मास्टर माइंड आहे त्यांना आपण अटक करावी म्हणजे मुख्य आरोपी अटक करावे। परंतु आमचे हात जोडून तुम्हाला सर्व समाजाच्या वतीने विनंती आहे की श्रीरामपुरात चालू असलेला हा प्रकार थांबावा याचा जो मेन मास्टर माइंड आहे कारण हा विषय इथं संपणार नाही साहेब। हे अजून आम्ही इथे सगळे एवढे लोक आहेत उद्या कोणावर वेगवेगळे तिथे सांगता येत नाही। त्याच्यामुळे आपल्याला हात जोडून विनंती आहे तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जो कोणी मास्टर माइंड तो कोणी असेल जो कोणी असेल त्याला तुम्ही अरेस्ट करावी अशी आमच्या सर्वांच्या वतीने आपल्याला विनंती आहे। आणि असं म्हणजे म्हणणं आहे म्हणजे की तुम्ही आरोपींना संरक्षण दिलेलं आहे तर त्याबद्दल आपण खुलासा करावा। देखिए इस केस में कल एफआईआर रजिस्टर हुआ है आज अर्ली मॉर्निंग में, तो इसमें हमने 2 आरोपियों को भी अरेस्ट किया है आज सुबह। तो इसमें किसी को भी पुलिस की तरफ से कोई प्रोटेक्शन नहीं है, ये पहले मैं जाहिर करना चाहता हूं।
अब हम निवेदन देने के लिए यहाँ आए हैं। इसका तपास अभी शुरू हुआ है, तहकीकात जारी रहेगी। इसमें किसी का भी रोल हो निष्पन्न होता है तो उसके ऊपर कड़ी से कड़ी कानूनी कार्रवाई की जाएगी। इसमें किसी को भी बख्शा नहीं जाएगा। तो पुलिस डिपार्टमेंट को आपने सहयोग करना चाहिए और आपके तरफ जो भी एविडेंस है वो हर बार हम पुलिस स्टेशन में ला के दीजिए। हम इसमें आपका पूरा सहयोग करेंगे और हम हमारी गुजारिश है पुलिस डिपार्टमेंट की तरफ से आपको कि आपका हम निवेदन स्वीकार करते हैं। उसमें जो कुछ लिखा है उसकी कड़ी से कड़ी जांच की जाएगी। अगर माइक पे बोले, अगर माइक पे बोलो आप उनको अटक करो तो तुझे नाही आता जनाता नहीं होते नहीं आते। काल दुपारी श्रीरामपूर शहरामध्ये 31/12/2025 रोजी बंटी जागीरदार नावाच्या व्यक्तीची हत्या झाली। 2 हल्लेखोरांनी मोटरसायकलवर येऊन त्याच्यावर फायरिंग केली, त्यांना शिफ्ट केलं, दरम्यानच्या काळात त्यांचा मृत्यू झाला। यामध्ये जे 2 मुख्य आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आली आहे। त्यांना काल संध्याकाळीच रात्री उशिरा त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। खात्री केली असं त्यांनीच गुन्हा केल्याचं त्यांनी कबूलही केलं आहे। हत्यारे आपण त्यामध्ये रिकवर केलं आहे। त्यामध्ये आणखीन अन्य कोणी आहेत का याबाबतचा सुद्धा आमचा तपास चालू आहे। सध्या श्रीरामपूर शहरात शांतता आहे। तिथे SP, ॲडिशनल SP आणि आमचा बंदोबस्त आहे आणि आम्ही सगळं लक्ष ठेवून आहोत। काल रात्री आरोपी आणल्यानंतर आता त्याचं इंट्रोगेशन सुरू आहे आणि आता तपासाची अगदी प्राथमिक स्टेज आहे, त्यामुळे ह्या बाबतीत मला आता भाष्य करता येणार नाही, परंतु आमचा तपास चालू आहे। तसं काय असेल दुसरी काय पार्श्वभूमी असेल तर त्याचा आम्ही तपास करू। ज्याची हत्या झाली आहे त्याचे देखील काही गुन्हेगारी पार्श्वभूमी, त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत। ज्याचा हत्या झाली त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत। जर्मन बॉम्ब प्रकरणात त्याचा हात असा या संदर्भात तपास चालू आहे। बाकी सर्व माहिती आम्ही घेऊन आपल्याला कळवू।